महाराष्ट्रात आता फेक नॅरेटिव्ह चालणार नाही, आता विकासाचे नॅरेटिव्ह चालेल. पंकजा मुंडे. कोणत्याही प्रकारचा फेक नॅरेटिव्ह आता महाराष्ट्रात चालणार नाही. यापुढे चालेल ते फक्त विकासाचे नॅरेटिव्ह आणि विकासाचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेला आहे, असं मत भाजपाचे आमदार पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलेलं आहे. सांगलीच्या बेडग या ठिकाणी त्या बोलत होत्या. मिरज विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार आणि कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या प्रचारार्थ पंकजाताई मुंडे यांची जाहीर सभा पार पडली. पंकजाताई मुंडे यांचे बंधू राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांची सासरवाडी असणाऱ्या बेडगमध्ये पंकजाताई यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं, ज्यामध्ये पंकजाताई मुंडे या मनापासून भारावून गेल्या. चहा विकून स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यामुळे त्यांना गरिबाची पीडा कळते, त्याच्यामुळे गरिबासाठी ते काम करतात. अपप्रचार करायला काही लागत नाही, वाईट काम करायला काही लागत नाही, कुणाला पाडायला काही लागत नाही. लोकसभेत असंच झालं. पाडण्याच्या भूमिकेने महाविकास आघाडी मैदानात उतरली, पण त्यांच्याकडे अजेंडा नव्हता. त्यामुळे विधानसभेमध्ये लोक त्यांना विचारतील की तुम्ही या देशाला काय दिलंय, या राज्याला काय दिलंय आणि काय देणार आहात, हा नक्कीच प्रश्न विचारेल. फेक नॅरेटिव्ह संविधान बदलू, अमुक करू तमुक करू, असं मोदीजी आले असं होईल असं होईल. अरे मोदीजी 10 वर्ष प्रधानमंत्री राहिले, संविधानाला धक्का लागला नाही, पण संविधान सशक्त करण्याचं काम मोदीजींनी केलं. आज अशा फेक नॅरेटिव्हमुळे महाराष्ट्रामध्ये प्रचंड नुकसान झालं, पण आज लोकांचे डोळे खाडकन उघडलेले आहेत. कोणत्याही प्रकारचं नॅरेटिव्ह या महाराष्ट्रामध्ये आता चालणार नाही. चालेल तर ते फक्त आणि फक्त विकासाचा नॅरेटिव्ह चालेल आणि विकासाचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दिलेला आहे. आणि म्हणून आपण सर्व त्यांच्या पाठीशी, आता सरकार आलंय दिल्लीत, त्यामुळे दिल्लीतलं सरकार महाराष्ट्रात आलं तर या भागाच्या विकासाला गती मिळेल. त्यामुळे आपण सर्वांनी अत्यंत सुजाणपणे आपण मतदान येणाऱ्या 20 तारखेला सुरेश खाडे यांना करा, अशी मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करते. आणि कुठल्याही फेक नॅरेटिव्हला, कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका. मोठ्या संख्येने आपण कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबून आमच्या महायुतीला एक आमदार महायुतीचा मुख्यमंत्री करण्यासाठी द्या, असा विश्वास मला वाटतो की हे एक आपलं नातं तयार झालंय. मी आज इथे आलेल्या यायची गरज कधी वाटली नाही. मला वाटतं आपलेच गाव आहे, आपलेच घरचे लोक आहेत, कशाला इथे वेळ द्यायचा. पण हे म्हणलं ना, आता लोकांची इच्छा आहे, ताईला आम्हाला जवळून बघायचं आहे, बोलायचं आहे. मी म्हणल्याने तुम्ही मतं देणार नाही, तुम्ही मतं देणारच आहे, पण माझं काम आहे तुम्हाला सन्मान देणं, तुमच्यासमोर हात जोडून माझ्या महायुतीसाठी मतं मागणं आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला सर्वांचे आशीर्वाद मागण्यासाठी इथे उभे आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बेडग.